नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शिरा, प्रसादाचा शिरा। चला तर आपण काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊया। मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे, त्यामध्ये 300-350 ग्रॅम तूप घेतलेला आहे, 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे, काही सुकामेवा आहे, त्यात वेलची पावडर आहे आणि केळी आहे। गॅसवरती कढई आधीच ठेवून घेतलेली होती, त्यात आपण तूप टाकून घेऊया। त्यामध्ये रवा टाकून घेऊया आणि हा छानपैकी आपण भाजून घेऊया। अशा पद्धतीने रवा लालसर होईपर्यंत आपण छान भाजून घेऊया। हे बघा, रवा छान भाजून झालेला आहे, रव्याचा रंग बदललेला आहे, बघू शकता तुम्ही। हा 2 मिनिटे थंड होईपर्यंत आपण केळी सोलून तिची किस करून घेऊया। ही प्रोसेस आपल्याला शेवटी करायची आहे, आधी जर केली तर केळी काळी पडते। हे बघा, अशा पद्धतीने मी केळी किसून घेतलेली आहे। काजू बदामचे आपण थोडे, यामध्ये मी दुधाचा वापर करणार नाहीये, पाण्याचाच वापर करणार आहोत आपण। अर्धा किलो रवासाठी मी 1 लिटर पाणी घेतलेले आहे। यामध्ये मी चारोळी टाकून घेत आहे, सुकामेवा, काजू बदामचे मी तुकडे करून घेतले आहेत, यात मनुका। ही एकदम सोपी पद्धतीने मी तुम्हाला सांगते, सोप्या पद्धतीचा शिरा आहे हा। वेलची पावडर, यामध्ये आपण केळीचा पीस टाकणार आहोत आणि त्याचसोबत 200 ग्रॅम साखर। केळी असल्यामुळे आपण साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। या सर्व टाकून झालेले आहे। पाणी मी हे कोमट घेतलेले आहे। चला तर मग आपण पाणी टाकून घेऊया। हे बघा, एक पण गाठ झालेली नाहीये आणि किती छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। 1 लिटर पाण्यातून फक्त एवढं पाणी उरलेलं आहे। साध्या सोप्या पद्धतीचा शिरा, खायला छान। हे बघा, अशा पद्धतीने आपला शिरा तयार झालेला आहे, झटपट पद्धतीने। तुम्ही पण नक्कीच घरी बनवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।